आत्या आल्या का शेळ्यावरनं? आत्या गेलत्या थोडंसं शेळ्यांना हे करायला फिरवायला. मामा थोडं तिथं काम करत होते. मग ते काम दिलेलं होतं आत्यांकडे, आहे का नाही आत्या? मग येताना काय मिरच्या आणल्या का आत्या? बघा शेतातल्या मिरच्या, कांदा. कसं असतं गावाला छान तोंडी लावायला खायला. आणि हे काय आहे ते तुम्ही मला सांगा. आणि हे कुणी असं मला करायला लावलंय ते तुम्हाला मी सांगतेच. तर आत्या चला दाखवा आता आपल्या छान छान रेसिपी. आज काय काय केलं, आजचं जेवण काय आहे? जेवायचं आहे आम्हा दोघीला. खूप सारा उशीर झालाय. मी तोपर्यंत कपडे धुतली ना. आभाळ बघा केवढं आले आणि पाऊस मागाशीच येऊन गेलाय. म्हणलं आता गवळणी वाहून जातात. आज घेवडीची शेंग आहे. तर हे बघा तव्यातली मस्त घेवड्याची शेंग गरम गरम चुलीवर ठेवलेली होती. हे बघा, कोणाकोणाला ही घेवड्याची शेंग आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि झाडाचं लिंबू आहे बरं का, आमच्या झाडाकडे सडा आहे लिंबाचा, दाखवेल मी तुम्हाला. ताट काढा ना. आणि मस्त ही झाडाची वांगीच आहेत. मामांचं जेवण झालं, सगळ्यांची जेवण झाली. आम्ही आता दोघीच राहिलो जेवायचं. त्याच्यामुळे कढईमध्ये एवढी एवढीशीच भाजी आहे. वांग्याची भाजी, कारल्याची काय ते घेवड्याची भाजी आणि चपात्या, भाकरी, असं आहे मस्त आजचं जेवण, आहे का नाही आत्या? तर मग बोलवा सगळ्यांना छान असं जेवायला. आणि सकाळी मामांना हे दिलं होतं डब्याला बघा, लोणचीची फोड, ठेसा तिकडे दिलं होतं. मामांचं झालं जेवण. आता येतील मामा, शेळ्यांना डबल घेऊन येतील घरी. आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तयारी करायची सगळी आम्हाला, गाड्या वगैरे धुवायच्या आहेत. तर चला आत्या बोला सगळ्याला जेवायला. या जेवायला समधी. इकडं बघून म्हणा की समधी जण या जेवायला.